शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? चला तर आजच्या मिनी ब्लॉगला सुरुवात करते. तर सकाळी सकाळी मस्त आमच्याकडे असं ऊन पडलं होतं आणि रात्रभर पाऊस पडला, पण सकाळी मात्र छान ऊन पडलं, तर तेच तुम्हाला दाखवत होती. तर लेकरांचा टिफिन बनवायचा होता आणि लेकरांच्या टिफिनची घाई चालली होती माझी. तर बघा, आज मस्त मी रात्री साबुदाणा भिजत टाकला होता, तर तो छान भिजून झाला होता. तर लेकरांना आता टिफिनवर मी साबुदाण्याची खिचडी बनवून दिली होती आणि लेकरांना साबुदाण्याची खिचडी आवडली, त्याच्यामुळे मग त्यांनी नाश्त्याला पण तीच खाल्ली आणि टिफिनवरही तेच घेऊन गेले. त्याच्यानंतर मग माझ्यासाठी मला चहा बनवायचा होता, तर चहा बनवला आणि सकाळलाच पीठ भिजवून ठेवलं होतं. तर मग आज चपात्या पण मी लवकरच टाकून घेतल्या, कारण आज मला खूप काम आहे. ते मी समोर तुम्हाला सांगतेच की मी काय काय करणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिले ना मी हा कांद्याचा रस काढला होता, कारण माझे केस थोडे गळायला लागले होते आणि तेल पण माझं रेग्युलर लावणं चालू आहे. पण म्हटलं चला आणखी काहीतरी आपण करूया, तर त्यासाठी मग मी कांद्याचा रस लावून घेतला. आता फर्स्ट टाईमच मी लावला आहे, तर बघते 2-3 वेळेस लावून काय फरक पडत होतं. त्याच्यानंतर थोडे भांडे पडले होते किचनचे, ते पण घासून घेतले. आणि बघा, आज मला ना हे मागची रूम आहे माझी, तर ती पूर्ण साफ करायची होती. तर पूर्ण घाण झाली होती. कसं ह्या रूममध्ये जास्त वापर नाही आहे ना आमचा, त्याच्यामुळे एवढं लक्ष दिलं जात नाही. तर मग मी ते कांद्याचा रस 1-1.5 तास ठेवायचा होता, तर म्हटलं तेवढ्या वेळात माझं हे पूर्ण रूम साफ होऊन जाईल. तर मी काय केलं की जेवढं मी साफ केलं ना, तेवढ्या ठिकाणी छान सामान लावून घेतलं होतं. आणि नंतर बघा, हा एवढा पसारा पडला होता. त्याच्यानंतर पोछा लावून घेतला आणि ह्या टाक्या आहेत त्या घासून ठेवल्या होत्या बाहेर. आणि बाहेर मला मग ते अगरबत्ती धूपवाल्याचा आवाज आला, तर मग जाऊन बघितलं तर ते भैया आले होते. तर मग छान मी आज ओली धूप घेतली आणि नंतर ती वड्यावाली धूप असते ती घेतली आणि नंतर फिनाईल घेतलं होतं आणि लावून बघितली होती धूप कशी आहे म्हणून. तर खूप छान असा सुगंध होता त्याचा. नंतर दुपारी मी कपडे धुवून घेतले होते आणि बघा, हे आता हा पसारा पडला होता माझा, हा लावायचा राहिला होता. आणि बाकी बघा, हे भांडे राहिले होते दुपारचे जेवण झाल्यानंतर, मग हे भांडे पण मी घासून घेतले. आणि तर बघा, आता फायनल लूक आहे माझ्या रूमचा. कसा वाटला तुम्हाला? जेवढं माझ्याच्याने केल्या गेलं तेवढंच केलं, कारण मी हे पूर्ण रूम एकटीनेच साफ केली. हे कपाट आहे ते साईडला सरकवून त्याच्या मागून पूर्ण, म्हणजे खूप मला त्रास झाला, खूप भारी होतं, पण तरीही मी केलं. कारण एक रूम, आता पहिले समोरची रूम तर झाली होती, आता ही पण रूम केली. आता किचन राहिलं आहे माझं, तर ते पण मी व्यवस्थित साफ करून घेईन. याचा मी लॉंग व्हिडिओ टाकणार आहे माझ्या चॅनलवर. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाऊन नक्की चेक करा माझ्या व्हिडिओला. आणि नंतर मग संध्याकाळला छान दिवा लावून घेतला आणि ती धूप घेतली होती ना ओली, ती पण लावली होती आणि त्याचा सुगंध खूप छान होता, पूर्ण घरात पसरत होता. आणि संध्याकाळच्या टायमाला ही आलू गोबीची भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब. बाय.